जयसिंगपुरात शिरोळ तालुका काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आणि नवीन पदाधिकारी पदग्रहण सोहळा असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आमदार सतेज पाटील आणि दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी ज्यांना नीटसारख्या परीक्षा नीटपणे घेता येत नाहीत ते 130 कोटी जनतेचा देश काय चालवणार असा सवाल केला. इंधन दरवाढ आणि बेरोजगारी वाढल्याबद्दल त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली. महावितरणकडून केली जाणारी स्मार्ट मीटरची सक्ती आणि आता शेतकऱ्यांना केवायसी देऊन खतं घ्यावी लागणार अशी परिस्थिती आणल्याबद्दल त्यांनी महायुतीवर टीकेची झोड उठवली. काँग्रेसला पुन्हा बळकट करण्यासाठी जनतेत मिसळून काम करा आणि काँग्रेसची विचारधारा जोपासण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. असू दे, व्यवसायाच्या माध्यमातून असू दे, याचं सगळं श्रेय हे काँग्रेस पक्षाचं आहे. हे आपण ठामपणे लोकांना या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. आणि मग ठीक आहे, ह्या 10 वर्षाचा काळ कदाचित आपल्याला बिनसत्याचा गेला असेल, परंतु पुढची लोक सुद्धा 2 खासदारावर आज 200-250 खासदारावर 300 खासदार या ठिकाणी पोहोचली. त्यांनी किती वेळ या ठिकाणी काळ बघितलेला होता. आज आम्ही फक्त 10 वर्ष सत्तेत नाही तर आमचा जीव वर खाली या ठिकाणी व्हायला लागलेला आहे. म्हणून माझी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती आहे, सत्तेपर्यंत पोहोचायचं असेल तर विकासात्मक काम करायचं असेल तर आपल्याला लोकांच्या माध्यमातून सत्तेपर्यंत पोहोचायचं काम उद्याच्या भविष्य काळात या ठिकाणी करावं लागेल. पाया आपला घट्ट आहे, काँग्रेसचा पाया सक्षम आहे. आपल्याला पाया उडकायची गरज लागणार नाही. जर विकासात्मक धोरण राबवायचं असेल तर जनतेच्या माध्यमातून काम करा. मी तुमच्या पाठीशी आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. पेट्रोल डिझेल वाढलेलं, आज गॅस वाढलेला, त्या ठिकाणी पाणीपट्टी आता वाढलेल्या. मी परवा सुद्धा सांगितलं, या राज्यातली पाणीपट्टी आता 12.5% या ठिकाणी वाढणार. आज पाणी प्यायला सुद्धा महाग करायचं काम हे भाजपचं आणि महायुतीचं सरकार या ठिकाणी करतंय. माझी महायुतीतल्या कार्यकर्त्यांना जाहीर आव्हान आहे. परवा देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलं, पेट्रोल कमी वापरा, सोनं कमी खरेदी करा. माझं त्यांना आव्हान आहे, दर महिन्यात एकदा मन की बात ते ऐकत असतात. आता मोदी साहेबांचं ऐका आणि भाजप आणि महायुती घटक पक्ष आघाडी वगैरे सगळ्या कार्यकर्त्यांना जे सत्तेत आहे त्यांना माझं जाहीर आव्हान आहे की पुढचा आठवडा एक सप्ताह या ठिकाणी साजरा करा. मोदी साहेबांनी दिलेला संदेश लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी एक सप्ताह आयोजित करा. प्रत्येक पेट्रोल पंपावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी उभा राहा, सोनाराच्या दुकानाबाहेर उभा राहा. आठ माणूस जायला लागला की पेट्रोल कमी भर, सोनं घेऊ नकोस असं सांगण्याची हिंमत या ठिकाणी आहे का तुमच्यात हिंमत? जाऊन सांगा तिथं पेट्रोल भरणाऱ्या माणसाला की पेट्रोल कमी भर, गॅस कमी वापर. मग तो काय सांगतोय ते नक्की तुम्हाला ऐकायला या ठिकाणी मिळेल. आणि मला हे फसवा राजकारण आज या देशामध्ये भाजपच्या माध्यमातून चालू आहे. यावेळी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी येत्या 2 महिन्यात काँग्रेसची विचारधारा असणाऱ्या युवकांसाठी याच ठिकाणी मेळावा घेण्याचं आश्वासन दिलं. काँग्रेसची काय काय परंपरा आहे, कशा पद्धतीनं काँग्रेस चाललंय आणि इथून पुढे काय करायला पाहिजे सगळं सांगितलेलं आहे. पण आता जे पदाधिकारी निवडले त्यांची फार मोठी जबाबदारी आहे. तालुक्यामध्ये संघटना निर्माण करणं, तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत जाऊन पोहोचणं, तरुण मुलांची संघटना करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं. आता बलटे साहेब बोलले की 2 महिन्यानंतर या ठिकाणी तरुणांचा मेळावा, मी तुम्हाला शब्द देतो की सप्टेंबर मध्ये याच ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं तरुणांचा मेळावा घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण देशाचं पुढचं भविष्य त्यांच्या हातात आहे. त्यांना संपूर्ण देशामध्ये काय चाललंय, कशा पद्धतीनं ही सगळी माहिती होण्याची. यावेळी शिरोळ तालुक्यातील काँग्रेसच्या विविध विभागांच्या पदाधिकाऱ्यांना आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या दीपाली चंदुगडे आणि दिनेश कांबळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला दत्त साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, संचालक शेखर पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्य अर्चना पाटील, जिल्हा परिषद सदस्य सागर धुंद्रे, पंचायत समिती सदस्या दीपाली होगले, नीलम म्हेत्रे, कुरुंदवाड नगरपालिकेतील पक्षप्रतोद प्रदीप चव्हाण, आम्रपाली कारंडे आदी उपस्थित होते.